सगळ्यांचं आजच्या वर्गात स्वागत करते. गुरुजी एक 10 मिनिटात आपल्याला जॉइन होतायत. ओके चालेल. तोपर्यंत आपण मंगल श्लोक आणि आधीच्या क्लासमध्ये जे झालेलं आहे त्याचा थोडासा रिव्हिजनचा पार्ट आपण करून घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणि प्रवर्तते. नमः सूर्याय सोमाय मंगलाय बुधाय च गुरुशुक्रशनिभ्यश्च राहवे केतवे नमः. आरोग्यं सविता तनोतु भवतामिन्दुर्यशो निर्मलम् भूतिं भूमिसुतः सुधांशु तनयः प्रज्ञां गुरुर्गौरवम् काव्यः कोमलवाग्विलासमतुलं मन्दोमुदं सर्वदा राहुर्बाहुबलं विरोधशमनं केतुः कुलस्योन्नतिम् अरिष्टानि प्रणश्यन्तु दुरितानि भयानि च शान्तिरस्तु शुभं मेस्तु ग्रहाः कुर्वन्तु मङ्गलम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना आवाज येतोय माझा? हो येतोय. हो येतोय. आपण याच्या आधीच्या वर्गामध्ये 12 राशी, नवग्रह, 12 स्थान आणि त्याच्याशी निगडीत सगळे जे विषय होते याचा आपण अभ्यास केला. तर त्या 12 राशी कुठल्या, त्यांचे स्वामी कुठले, त्यांची एकदा पुन्हा उजळणी करून घेऊया. प्रत्येक राशींचे उच्च नीच ग्रह कोण आहेत ते एकदा पाहूया. एकच सेकंद. बारा स्थानं कुठली आहेत, ती कुठं आहेत ते एकदा पाहूया आणि तोपर्यंत आपल्याला गुरुजी जॉईन होतील. आपल्याला 12 राशी माहिती आहेत, त्याचीच एकदा फक्त उजळणी पाहूया. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. नवग्रह पाहिले तर सूर्य, चंद्र, मंगळ, शुक्र, बुध, शनी, गुरु, राहू आणि केतू. प्रत्येक ग्रहासाठी आपण प्रत्येक राशी ज्या पाहिल्या आहेत त्याप्रमाणे मंगळासाठी मेष आणि वृश्चिक, शुक्रासाठी वृषभ आणि तूळ, बुधासाठी मिथुन आणि कन्या, चंद्रासाठी कर्क, सूर्यासाठी सिंह, त्याच्यानंतर गुरुसाठी धनु आणि मीन, शनीसाठी मकर आणि कुंभ आणि राहू केतू यांच्यासाठी कन्या आणि मीन. हे कायम समोरासमोर 180 अंशामध्ये असतात. त्याचा आपल्याला हा श्लोक पण दिलेला होता. कुज शुक्रज्ञ चंद्रार्क बुध शुक्र कुजाः क्रमात जीवो मंदश्च निर्जीवो मेषादीना मधीश्वराः. त्याप्रमाणे ही समोर जी आहे ही नैसर्गिक कुंडली आहे. याच्यामध्ये प्रथम स्थानाचा मालक मंगळ, द्वितीयाचा शुक्र, तृतीयाचा बुध, चतुर्थाचा चंद्र
पंचमाचा सूर्य, षष्ठाचा बुध, सप्तमाचा शुक्र, अष्टमाचा मंगळ, भाग्याचा गुरु, दशमाचा शनी, एकादशाचा शनी आणि द्वादशाचा गुरु हे आपण पूर्वी पाहिलेलं होतं. द्वादश भाव जर पाहिले तर त्या द्वादश भावांचीही नावं आपल्याला सांगितली होती. तनुर्धनंततो भ्राता, सुखम पुत्र रिपुस्त्रियः, मृत्यू भाग्यम राज्य लाभौ, व्ययो भावाः क्रमादिमे. प्रथम भाव त्यालाच आपण तनुभाव या नावाने ओळखतो. द्वितीय भाव त्याला आपण धनस्थान या नावानेही ओळखतो. तृतीय भाव तृतीय स्थान याला सहज स्थान या नावाने आपण ओळखतो. चतुर्थ भाव चतुर्थ स्थान याला आपण मातृस्थान किंवा सुखस्थान या नावाने ओळखतो. पंचम स्थान हे पंचम भाव पंचम स्थान सुतस्थान किंवा विद्यास्थान या नावाने आपण ओळखतो. षष्ठ स्थान हे षष्ठ भाव रिपुस्थान मातुल भाव या नावाने आपण ओळखतो. सप्तम स्थान जे आहे त्याला सप्तम भाव जायास्थान पत्नी स्थान या नावाने ओळखलं जातं. अष्टम भाव याला अष्टम स्थान यालाच आपण मृत्यूस्थान या नावाने ओळखतो. याच्यानंतर नवम भावाला आपण भाग्यस्थान नावाने ओळखतो. याच्यावरूनच आपण उच्च शिक्षणाचा विचार करतो. दशम भाव दशम स्थान याला आपण कर्मस्थान यालाच आपण पितृस्थान म्हणूनही ओळखतो. एकादश भाव यालाच आपण एकादश स्थान लाभस्थान या नावाने ओळखतो. आणि द्वादश भाव शेवटचा त्याला व्ययस्थान त्यालाच आपण निद्रास्थान असंही ओळखतो. यामध्ये कोणाला काही शंका आहेत? नाही शंका. आता प्रत्येक राशीचे आपण उच्च आणि नीच ग्रह पाहिलेले होते. तर राशीप्रमाणे कोणी सांगू शकेल मला? हो. मेषेचा उच्च ग्रह आणि मेष राशीचा सिंह कुठल्या स्थानाचा उच्च आहे आणि नीच आहे? 5वं स्थान सिंह मेषेच. मेषेचा स्वामी मंगळ आणि सूर्य हा मेषेमध्ये उच्चीचा असतो. हा. आणि नीच शनी असतो. हा. मंगळ हा कुठल्या स्थानामध्ये उच्च होतो, कुठल्या स्थानामध्ये नीच होतो? मकर राशीमध्ये उच्च आणि कर्क राशीमध्ये नीच. शुक्र हा कुठल्या राशीमध्ये उच्च आणि कुठल्या राशीमध्ये नीच? मीन आणि कन्यामध्ये नीच. बुध हा कुठल्या राशीमध्ये उच्च आणि नीचेचा आहे? कन्या आणि मीन. आणि बुधाची कन्या ही उच्च राशी आणि स्वराशी पण आहे. हे एक्सेप्शन आहे. चंद्र हा कुठल्या राशीत उच्च नीच आहे? चंद्र वृषभ राशीत वृषभ आणि वृश्चिक. वृश्चिक राशीत नीच आहे. सूर्य मेष राशीत आणि तूळ राशीत नीच तूळ. गुरु कर्क राशीत उच्च आहे आणि मकर राशीत नीच आहे. शनी तूळ राशीत उच्चेचा आहे. आणि मेष मध्ये नीचेचा आहे. आणि राहू आणि केतू कन्या मिथुन आणि धनु. मिथुन आणि धनु नाही, उच्च राशी झाल्या. मिथुन आणि धनु राहूच्या उच्च मिथुन रास आणि धनुरास नीच रास आणि केतूची त्याच्या विरुद्ध धनु उच्च रास मिथुन नीच. याचप्रमाणे आपण सगळ्या ग्रहांचे मित्र शत्रू हेही पाहिलेले होते. फक्त आता आपण गुरुजी येईपर्यंत फक्त आपण शेवटची रिव्हिजन करून घेऊया.
इथे समोर जी कुंडली आहे ही आहे नैसर्गिक कुंडली. पण याच ठिकाणी प्रथम भावामध्ये जर वृश्चिक रास असेल तर पंचमामध्ये कुठली रास येईल? बरं, मीन. मीन रास येईल. चतुर्थामध्ये जर धनु राशी असेल तर सप्तमामध्ये कुठली येईल? मीन. मीनच येईल. आणि या मीन येईल. दोन्हीचा स्वामी कोण आहे? मीनेचा स्वामी गुरु. दोन्हीचा, चतुर्थ दोन्हीचा. स्थानाचा आणि सप्तमाचा. गुरुचा. दोन्हीचा. गुरु. आणि त्याच वेळी व्ययस्थानाचा मालक कोण असेल? म्हणजे सूर्य. मंगळ. सूर्य. मालक सूर्य ना? सप्तमामध्ये मीन आहे. मीन, हा पण लग्नी सप्तम. कुठली 1 रास 2 येईल? 3 4 पाचवी येणार सिंह रास येईल. सिंह. लग्नस्थानी रास कुठली येईल? लग्नस्थानी कन्या येईल. कन्या येईल. आणि मग व्ययस्थानाचा मालक कोण असेल? सूर्य. तर दशमामध्ये आपण वृषभ रास धरली तर शुक्र येणार स्वामी. नाही, एक मिनिट. दशमामध्ये वृषभ रास आहे तर पंचमेश कोण आहे? 3 4 5 6 7 गुरु. 8 9 म्हणजे धनु येणार. काय 9 इथे. 9 पंचमेश 10. गुरु. शनी आहे, शनी. दशमामध्ये नाही, सॉरी. वृषभ आहे. 9 गुरु. गुरु. धनुरास येणार गुरु. हा. बरोबर. त्यानंतर एखाद्या कुंडलीमध्ये जर गुरु आणि चंद्र युतीमध्ये असतील तर कुठला योग होतो? गजकेसरी. गजकेसरी. चंद्र आणि मंगळ एकत्र असतील तर कुठला योग होतो? लक्ष्मी. लक्ष्मी योग. लक्ष्मी योग. त्याच्यानंतर शुक्र आणि चंद्र एकत्र असतील. मालव्य योग. त्याच्यानंतर लग्नी आता मेष आहे त्याप्रमाणे मेषच आहे आणि तृतीय स्थानामध्ये मिथुनच आहे. तर लग्न आणि मिथुन याच्यामध्ये होणारा योग कुठला आहे? मिथुन. एकादश. हा, पण त्याच्यासोबत अजून एक आहे, लाभ योग. लाभयोगही म्हणतो आणि त्याला आपण त्रिरेकादश योग असं हा, म्हणतो. त्रिरेकादश. केंद्रस्थानं कुठली कुठली आहेत? 1 4 7 10. आणि त्रिकस्थानं कुठली आहेत? 1 5 9. 1 5 9. नुसतं 5 आणि 9 आहे बरं का, हा, 1 नाही. 5 9 आहे सर. बरोबर. तो धर्म त्रिकोण म्हणजे बेस त्रिकोण होतो पहिला. हा. 5 9. त्याच्यानंतर मोक्ष त्रिकोणामध्ये कुठली कुठली आहेत? 4 8 आणि 12. 4 8 12. त्याच्यानंतर तृतीय स्थानावरून अजून आपण कोणाचा विचार करतो? भावंडांचा. लहान भावंड. पराक्रम. हा, पराक्रम स्थान. प्रवास. हा, छोटे. रायटिंग स्किल, कम्युनिकेशन. हा. त्याच्यानंतर नेत्रांचा विषय आपण कशावरनं करतो? द्वितीय आणि द्वादश. 2 12. 2 12. 12. हा. 2 ला उजवा डोळा येतो. बरोबर. आणि
बाराला गावाजवळ. हो. आता गुरुजी आलेले आहेत, त्यामुळे इथं मी थांबते. इथून आपण आता पुढच्या अभ्यासाला सुरुवात करूया. अच्छा, धन्यवाद. श्री बाबा कॅमेरा थोडा ऍडजस्ट करा. काय करू? थोडा खाली. हा, बस. ठीक आहे. दिसतोय का? हा. हो, दिसताय गुरुजी. नमस्कार. नमस्कार. नमस्कार गुरुजी. हो हो, दिसतोय का मी तिथं? दिसतंय दिसतोय. नमस्कार गुरुजी. ते नाही, तू नारळ ठेव. चला, बरेच दिवसांनी गाठ पडती आपली. आता उजळणी बघितली सगळ्यांची, बरं का? आणि चांगली आहे. तुम्ही शिल्लक ठेवलंय पहिल्याच ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या. उत्तम आहे. ऐकू येतंय का सगळ्यांना? हो गुरुजी, येतंय. 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 आता आपल्याला योगाचा विचार करायचा आहे. वेगवेगळे योग. आता कसं असतं, सगळे आपण ग्रह म्हणून पाहिले, या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे, झालं. पण 2 ग्रह 3 ग्रह वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मग त्यांची कुणाची युती झालेली असेल, कुणाच्या मध्ये केंद्रयोग झालेला असेल, कुणाच्या मध्ये नवपंचम योग झालेला असेल, त्रिरेकादश असेल, द्विर्द्वादशक असेल, षडाष्टक असेल. आता सुरुवातीला आपण त्याचा थोडक्यात विचार करूया. आपल्या मागल्या याच्यात हे होऊन गेलेत, पण एकदा फक्त उजळणीचा भाग म्हणून तो पाहूया. आणि मग त्यानंतर मग जे आहे पंचमहापुरुष वगैरे त्याच्यावर आपण विचार करूया. जरा थोडं बारीक केलं. आता एक गोष्ट बघा की युती हा जो प्रकार होतो ना, की खूप जवळ ग्रह आहेत. म्हणजे त्याला असं म्हणलंय दीप्तांश 6 अंशाच्या अगदी अंतरामध्ये. म्हणजे एक ग्रह 5 अंशात आहे, एक ग्रह 3 अंशात आहे, एक ग्रह 1 अंशात आहे आणि दुसरा ग्रह 5 अंशात आहे. आणि अशा प्रकारे ज्या ज्या वेळी योग होतो त्याला आपण म्हणतो युती झाली. आता हा युती हा जो प्रकार आहे, एरवी सुद्धा बरेच ज्योतिषी असं म्हणतात की एका स्थानात 2 ग्रह दिसले की झाली युती असं म्हणतात. किंवा एका स्थानात 3 ग्रह असतील, 5 ग्रह असतील तर पंचग्रह युती झाली, 3 ग्रहांची युती झाली, असा आपण शब्द प्रयोग करतो, वापरतो. पण योग म्हणून आपण ज्यावेळी विचार करत असतो कुठल्याही गोष्टीचा, त्यावेळी म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगतो की का हो तुम्ही कुठं राहता? म्हणजे आम्ही पुण्यात राहतो. दुसरे एक जण म्हणले तुम्ही कुठं राहता? आम्ही पुण्यात राहतो. तिसरे म्हणले आम्ही पुण्यात राहतो. बर मग चांगलं आहे. पण एक माणूस सदाशिव पेठेत राहतो, एक माणूस बिबवेवाडीत राहतो, एक माणूस कोथरूड मध्ये राहतो. युती झाली का हो? युती होत नाही. पण एक माणूस सदाशिव पेठेत राहतोय
आणि एक माणूस नारायण पेठेत राहतो. पुण्यातली गोष्ट ही सांगतोय मी सगळ्यांना माहितीची म्हणून. तर त्याला आपण म्हणू हे हा युती योग आहे, कारण या दोघांच्या रोज गाठी भेटी होत आहेत. एकमेकांना ही मंडळी दिसताय नाही तर एक बिबवेवाडीत आहे आणि एक सदाशिव पेठेमध्ये आहे. कधीतरीच कार्यप्रसंगी भेटणार आहे. परिणामी ती अंशात्मक युती होत नाही, पण आम्ही एकाच एरियात राहतो एवढीच गोष्ट त्यात म्हणावी लागते. म्हणून आपण सगळ्यांनी मुळात लक्षात ठेवा की 2 ग्रहांमध्ये युती आहे, ठीक आहे, पण या युतीमध्ये कोणचा ग्रह पुढे आहे आणि कोणचा ग्रह माग आहे. युतीमध्ये शुभ ग्रहांमध्ये युती आहे का अशुभ ग्रहांमध्ये युती आहे, यालाही फार महत्व आहे. आता हे मी जी गोष्ट युतीची सांगतो आहे तीच गोष्ट प्रतियुती म्हणजे प्रतियोगाला तीच गोष्ट लागू पडणार आहे. म्हणजे मी अंशात्मक ज्या गोष्टी सांगतोय त्याचा विचार आपण केला तर जे नियम आता मी युतीला सांगणार आहे तेच प्रतियुतीला पण असणार आहे, तेच केंद्रयोगालाही नियम लागू पडणार आहे. आता असं बघा की प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्र असतात. प्रत्येक राशीत 3 नक्षत्र असतात. कोणतीही रास घ्या त्याच्यात तुम्हाला 3 नक्षत्र पाहायला मिळतील. म्हणजे अगदी एक मेष रास घेतली तर अश्विनी, भरणी आणि कृत्तिकेचा 1 पाय. वृषभ रास घेतली तर कृत्तिकेचे 3 पाय, रोहिणी आणि मृग. म्हणजे प्रत्येक राशीत तुम्हाला 3 नक्षत्रांचा काहीतरी संबंध दिसतो. युती योगात एक ग्रह एका नक्षत्रात आहे, दुसरा ग्रह दुसऱ्या नक्षत्रात आहे. म्हणजे ते अगदी अंशात जरी जवळ असतील तरी सुद्धा नक्षत्रांमध्ये ते जर दूर असतील म्हणजे वेगळ्या वेगळ्या नक्षत्रात असतील तर त्यांचे होणारे परिणाम हे भिन्न भिन्न असतात. हाही एक भाग आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं बघा की मेष राशीमध्ये मंगळ आहे आणि तो अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणात आहे, म्हणजे पहिल्या 3 अंश 20 कलांमध्ये तो मंगळ आहे असं जर गृहीत धरलं तुम्ही. आणि दुसरा ग्रह तिथेच त्याच मेष राशीमध्ये बुध आहे आणि तो भरणी नक्षत्रामध्ये म्हणजे साधारण 15 अंशामध्ये तो बुध आहे. तर आता तुम्ही जर म्हणाल इथं युती झाली का हो, तर युती नाही झाली, पण दोघंही एकाच राशीत आहेत. इथे काय होणार आहे तर मंगळ स्वतःच्या राशीत आहे, पण बुध मात्र शत्रूच्या राशीत आहे. मंगळ आणि बुध हे दोघंही शत्रू आहेत. म्हणजे बुध शत्रूच्या राशीत आहे, बुध दुसऱ्या नक्षत्रात आहे. बुध काही स्वतःच्या म्हणजे ज्या नक्षत्रात मंगळ आहे त्या नक्षत्रात बुध नाहीये. पण इथे काय होतं, एक गोष्ट सहज लक्षात ठेवा. योग म्हणून आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी ध्यानात ठेवा की आता यो यो भावो राशीनाथो युतोबा. इथे काय झालं, एक सूत्र लागू पडलं. पुन्हा आपल्याकडे कागद पेन असेल लिहून ठेवा, मी मागणं वेदिकाला सांगेन ती हे सूत्र टाकेल ती. यो यो भावो राशीनाथो युतोबा. त्यामुळे काय होतं तर मंगळ स्वतःच्या राशीत आहे आणि तो बलवान आहे. का तर तो स्वतःच्या राशीत आहे आणि त्याच राशीत आता बुध बसलाय. वस्तुतः तो त्याचा शत्रू आहे, त्याच्यापासून दूर आहे, पण तो त्याच्या राशीत आहे आणि त्या राशीचा स्वामी असणारा मंगळ तिथेच आहे. त्यामुळे आपोआप तो बुध त्याचा मित्र झाला
आणि नुसता मित्र नाही झाला, तो बुध बलवान झाला. शत्रू राशीत असून, शत्रू बरोबर असून तो बुध बलवान झाला. आता इथंच याच ठिकाणी आणखीन एक गोष्ट आपण करून बघू. इथं मी मेष रास घेतली, त्याऐवजी इथं आपण कन्या रास घेऊया आणि हेच दोन ग्रह ठेवूया. कन्या राशीमध्ये कन्येचा मंगळ आणि कन्येचाच बुध. इथं काय होणार आहे बघा. आणि मी अंश सांगतो तुम्हाला की मंगळ जो आहे तो 8 अंशात आहे असं समजा, आणि बुध जो आहे कन्या राशीमध्ये बुध 26 अंशात आहे. हो, 26 अंशात बुध आहे आणि 8 अंशात मंगळ आहे. काय होईल तर मंगळ कन्या राशीमध्ये 8 अंशात असल्यामुळे तो सिंह उत्तरा फल्गुनी नक्षत्रामध्ये मंगळ असणार आहे आणि 26 अंशामध्ये असणारा जो बुध आहे तो चित्रा नक्षत्रात असणार आहे. आता चित्रा नक्षत्र हे मंगळाचं नक्षत्र आहे बरं, त्याच्यामध्ये बुध आहे आणि मंगळ जो आहे तो मात्र उत्तरा नक्षत्रात म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आहे. दोघांमध्ये अंतर भरपूर आहे. दोघांमध्ये युती झाली आहे का? नाही झालेली. पण इथे काय झालं तर बुध स्वतःच्या राशीत आहे. इतकंच नव्हे तर बुध उच्च राशीत पण आहे. मंगळ त्याचा शत्रू आहे. कन्या राशीपासून मेष राशी 8वी रास येते आणि कन्या आणि मेष या दोन्ही राशींचं मृत्यू षडाष्टक योग होतो. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा यातला बुध बलवान झाला, त्यामुळे आपोआप मंगळ बलवान झाला. यो यो भावो राशीनाथो युतोबा, या एकाच सूत्रामुळे ही गोष्ट अशी झाली आहे की हे शत्रू आहेत पण हे तात्कालिक मित्र झालेले आणि ते मित्राप्रमाणे फल देतात. म्हणून मी पाहिलंय या अशा युतीमध्ये, मग मेषेमध्ये बुधमंगळ युती असू दे किंवा कन्येमध्ये बुधमंगळ युती असू दे, इथे प्रभाव कुणाचा वाढला तर मेषेमध्ये मंगळाचा प्रभाव वाढला आणि कन्येमध्ये बुधाचा प्रभाव वाढला. कन्येमधला मंगळ विचारी असेल आणि मेषेमधला बुध अविचारी असेल. लक्षात घ्या. का तर त्यांनी मंगळाचे गुणधर्म त्यावेळी स्वीकारत असतो. तो मंगळाला मदत करत असतो. तो मंगळाचं अग्रेशन, बुधाचे गुण बुधामध्ये आहेत पण त्याच वेळी तो मंगळाचेही गुण घेतो आणि तो मार्गाला लागतो. म्हणून या दोन्हीचा युती योग, म्हणून कोणीही 2 ग्रहांमध्ये युती योग होतो त्यावेळी हा एक विचार करावा लागतो. आणखीन एक गोष्ट युतीच्याच निमित्ताने सांगतो. आता बघा, राहू आणि चंद्र हे दोघं मित्र आहेत का हो? राहू आणि चंद्र हे शत्रू आहेत. शत्रू आहेत. अगदी म्हणजे परस्परांचे भयंकर शत्रू आहेत राहू आणि चंद्र. आता राहू आणि चंद्र जर कर्क राशीत असतील बघा, तर इथं काय होतं, चंद्राची रास आहे. राहूची ती लाडकी रास नाहीये, आवडती रास नाहीये, पण तरी सुद्धा इथे राहू चंद्राला मदत करतो. आता राहूचा एक स्वभाव आहे, राहू हा राक्षस आहे लक्षात ठेवा. त्यामुळे हा राक्षस चंद्राला खाणार, तो चंद्राला खाण्याचा प्रयत्न करतो.
आता तुम्ही कायम लक्षात ठेवा की राहू हा कायम उलटा जातो की नाही. तो कन्या राशीमधून सिंह राशीत जाणार आहे, सिंह राशीतून तो कर्क राशीत जाणार आहे, म्हणजे तो माग माग चालला. आता इथं जर घटकाभर मी तुम्हाला सांगितलं की राहू जो आहे तो 20 अंशात आहे आणि चंद्र जो आहे तो 15 अंशात आहे, काय होणार आहे हो? तर राहू माग येतोय, 20 अंशामधून तो 19 अंशात येणार आहे आणि चंद्र 15 अंशातून 16 अंशात, म्हणजे तो राहू कडे चालला. परिणामी झालं काय, थोडंसं त्याला गरम पाणी अगदी कडकडीत केलं तरी. तर राहू काय झाला, राहू मागे येतोय, चंद्र पुढे जातोय, ही दोन्ही गोष्टी कर्क राशीत होत आहेत. कर्केचा चंद्र बलवान पाहिजे, तो तसा आहे, पण चाललाय कोणाकडे. मला एक सांगा, एखादा खाटीक एखाद्या बोकडाला मारायला घेऊन चाललाय आणि जाताना त्याला केळी खायला घातली, गवत खायला दिलं, त्याला कुरवाळलं, हे सगळं केलं. पण हे करत असताना तो काय म्हणतोय की मी तुला वधस्तंभाकडे घेऊन चाललो. युती ही राहू चंद्राची युती ही अशा प्रकारची युती आहे की तो चंद्र जो आहे त्याला असंच म्हणावं लागतं ना की काय बाबा तुझी शेवटची इच्छा काय सांग. असाच प्रकार तुम्हाला राहू चंद्र युतीमध्ये दिसेल. किंवा असंही तुम्हाला सांगतो की राहूचंद्र युतीमध्ये राहूचंद्र युती होणार आहे, पण कर्क चंद्र बलवान आहे आणि चंद्राचा काही अपराध नाहीये आणि राहू न्यायाधीश आहे. चंद्राचा काही अपराध नाहीये आणि तो आता त्याच्या दिशेने चाललाय. तर त्यावेळी कर्क राशीमध्ये ही युती होत असल्यामुळे त्याचं रिइन्व्हेस्टिगेशन होईल. आत्ता शिक्षा होणारी थांबेल, लांबून जाईल आणि त्याला याच्यावर सोडलं जाईल, काय बेलवर सोडलं जाईल. तो त्याच्यातून सुटून गेला. हा एक विचार लक्षात ठेवा. म्हणजे संकट म्हणून येत आहे, पण ते आलेलं संकट जे आहे ते दूरही होतं, कायमचं दूर होत नाही. जे कायम त्याला भीत अशी अवस्था असते, तो कायम भीतीमध्ये असतो, पण मृत्यू नसतो. अशी गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळते. राहू हा खातच असतो. पण आता इथंच उलटी गोष्ट बघा बरं का. चंद्र 20 अंशात आहे आणि राहू 15 अंशात आहे. काय होईल? कर्क राशीमध्येच ही गोष्ट आहे. जन्म झाला त्यावेळी त्या माणसाची जी अवस्था आहे की राहू 15 अंशात आहे आणि चंद्र 20 अंशात आहे. काय होईल? राहू माग जाईल, चंद्र पुढे जाईल. चंद्र तर खूप जाणार आहे, म्हणजे भराभर तो पुढे पुढे जाईल, राहू माग माग जाईल. परिणामी असं होतं की हा चंद्र राहूला भेटून मग पुढे आलेला असतो. त्यामुळे आता तो आनंदात असतो. आता काही एवढ्यात तुझी गाठ पडत नाही. 27 दिवस मध्ये जे आहेत, 27-28 दिवस तुझी काही आता गाठ पडत नाही. आता मी मजेत आहे, मी आनंदात आहे. युती योगच आहे की नाही बघा. 5 अंशाच्या आतमध्ये आहे. पण झालेलं असं आहे की हा चंद्र जो आहे हा मुक्त झालाय. मी सुटलो बरं का, मला आता कुठलाही त्रास नाहीये असा म्हणून तो बाहेर पडलेला आहे आणि राहूही आपल्या मार्गाने मागं चालतो.
आणि हे मागं चाललेलं असताना इथे चंद्र म्हणतो मी या राशीचा मालक आहे, मी या घराचा या जागेचा मालक आहे, तू माझ्या स्थानातून चाललायस, माझ्या परवानगीशिवाय तुला इकडं तिकडं जाता येणार नाही. इथे चंद्र बलवान आहे का, तर चंद्र 20 अंशात आहे, चंद्र पुढे आहे, राहू माग आहे. एरवीला जर विचार केला तर राहू बलाढ्य आहे आणि चंद्र त्या मानाने बलाढ्य नाहीये. पण हा होणारा फरक आहे, हा तुम्ही मुद्दाम लक्षात घ्या. युती योग म्हणून हा हा फार महत्वाचा योग पाहायला लागतो. आता मी तुम्हाला राहू चंद्र सांगितला, बुध मंगळ सांगितला, असाच तुम्हाला शुक्र शनी असाही योग बघता येईल. आता दोघही मित्र आहेत बरं का, परममित्र म्हटलंय. शनी आणि शुक्र दोघही एकमेकाचे परममित्र आहेत. मीन राशीत ही युती आहे असं समजा. मग इथं काय होणार आहे, शुक्र उच्च राशीचा आहे आणि शनी गुरुच्या राशीत आहे. तो काही उच्च राशीत नाहीये. गुरुचे काही काही गुण तिथं आहेत, पण यावेळी हीच गोष्ट लक्षात घ्या, प्रबळ कोण आहे, तर प्रबळ शुक्र आहे आणि दोघं मित्र आहेत. वस्तुतः आपल्याकडे वर्णन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये शनीचं वर्णन गलिच्छ म्हणून केलेलं आहे. म्हातारा आहे, अंगावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, तेलकट आहे बरं का, काळे रंग पसंत आहेत, आळशी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. कुरूप आहे, अजागळ आहे, त्याला आंघोळ आवडत नाहीये. या कितीतरी गोष्टी तुम्हाला शनीच्या बाबतीत लावता येतील आणि बरोबर याच्या विरुद्ध गोष्ट आहे. हा, शुक्र म्हणजे काय, अहो सारखे किती वेळा कपडे बदलतात. या लग्न कार्यात बघाल ना, ते मुलीची आई किंवा मुलाची आई ते नवरी या मुलीपेक्षा 4 वेळा कपडे जास्त वेळा बदलतात आणि त्यांच्या त्या हेअरस्टाईल आणि किती वेळा काय काय करणार, हे सगळं जर बघितलं तर हे कोणाचे गुण आहेत, शुक्राचे. आता वस्तुतः नवऱ्या मुलीचं किंवा नवऱ्या मुलाचं त्यांचं चाललंय सगळं, पण यांच्या तोपर्यंत 4-5 वेळा साड्या बदलून होत्या. सांगा मी कशी दिसत आहे, होय की नाही, हा प्रकार होत असतो. म्हणून पण अशी वस्तुस्थिती असताना सुद्धा हे दोघं मित्र आहेत, एकमेकांचे मित्र आहेत. इथं हा त्याला किंवा तो याला त्रास देत नाहीये. आता यांच्यामध्ये अंतर जे आहे हे कसं आहे हे तुम्हाला पाहायला लागेल. अंतर किती आहे आणि यामध्ये कोणीही एक ग्रह जर वक्री असेल, साधारण शुक्र काही सारखा सारखा वक्री होत नाही बरं का. शुक्र वर्षभरातून 2 वर्षातून एकदा वक्री होतो, पण होतो तेव्हा चांगला 2 महिने वक्री होतो. आणि वक्री ग्रहांचाही आपल्याला विचार करावा लागेल प्रत्येक वेळी. याच्यामध्ये दोघही मीन राशीत आहेत, शुक्र उच्च राशीत आहे, शनी गुरुच्या राशीत आहे. ही रास ही द्विस्वभाव रास आहे. म्हणून याच्यामध्ये पंच भवती पंच न भवती, एक काम होतं एक काम होत नाही असा प्रकार होतो. मग इथं ह्या युतीमध्ये हे दोघं मित्र असताना, उच्च राशीचा शुक्र असताना शुक्राच्या अनेक गोष्टी होणार आहेत, शनीच्या सुद्धा अनेक गोष्टी होणार आहेत. पण या युतीचा परिणाम असा होणार आहे की या युतीमध्ये सगळ्या गोष्टी उशिरा होणार. शनीचे गुणधर्म इथे प्रकट होतात, ते उशीर होणं. लग्न होणार का, होणार. मुलं होणार का, होणार. शिक्षण होणार का, होणार. नोकरीत प्रमोशन मिळणार का, मिळणार. सगळं मिळणार, पण तुम्ही अपेक्षित असता त्यावेळी नाही मिळणार. जे मिळणार ते आत्ता अपेक्षा केली तर ते 6 महिन्यांनी मिळणार. आत्ता अपेक्षा केली मला मुलं पाहिजे, मला बाळ पाहिजे, असं ज्यावेळी तुम्ही म्हणत असता त्यावेळी तर होणार, नक्की होणार, पण 2 वर्षांनी होणार.
3 वर्षांनी होणार, वाट पाहायला लावणं हा शनीचा स्वभाव आहे. आता या परिस्थितीमध्ये योग म्हणून ज्यावेळी आपण पाहत असतो, तो आणखीन एक भाग लक्षात ठेवा. हे दोघही जण, यात शुक्र उच्चीच आहे, शनी या गुरुच्या राशीत आहे, पण इथे एकच गोष्ट योग म्हणून ज्यावेळी आपण पाहतो तेव्हा गुरु कुठे आहे? गुरु कुठे आहे? गुरुची दृष्टी आहे का या दोघांवर? समजा कन्या राशीत गुरु आहे, तर तो शनीवर आणि शुक्रावर पाहतोय का? समजा हा गुरु जो आहे हा कर्क राशीत आहे, म्हणजे कर्क राशीचा गुरु उच्चीचा होतो. आता आणखीन एक योग वाढला, शनीही बलवान होतो, शुक्रही बलवान होतो, कारण ते ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी उच्च राशीत आहे. बघा, तो कर्क राशीत गुरु आहे आणि कर्क राशीतून तो या दोघांवर पाहतो आहे. परिणामी गुरुची दृष्टी शुक्रावरही आहे, गुरुची दृष्टी शनीवरही आहे. शनी आणि शुक्र किंवा शुक्र आणि गुरु हे काही मित्र नव्हे, शत्रूची रास आहे ती, पण तरी शुक्राची उच्च रास आहे. आणि गुरु त्या राशीचा मालक हा मात्र उच्च राशीत आहे आणि तो दोघांवरही पाहतोय. इथं ही जी युती आहे याच्यामध्ये होणाऱ्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या उत्तम होतात. भले उशिरा लग्न झालं तरी बायको नवरा चांगले मिळतात, दोघांना अनुरूप मिळतात आणि फार भांडत नाही एकमेकांमध्ये, मुलं बाळ होतात, सगळं काही होतं. म्हणजे जनरली जशी मध्यम वर्गाची माणसं असतात तशाचा प्रकार होतो हा. पण हे सगळं जरी होत असलं तरी सुद्धा युती म्हणून काही जे गुण आहेत त्याचा आपण नेहमी विचार करणं आवश्यक आहे. युती योग हा फार प्रबळ असा योग मानलेला आहे. आता याच राशीत एक आणखीन गंमत बघूया. गुरु आणि शुक्र एकत्र आहेत, मीन रास होते, गुरु आणि शुक्र एकत्र आहे. मग काय होतं? इथं शुक्र उच्चीचा होतो, गुरु स्वगृहीचा होतो आणि हे दोघही एकमेकाचे अगदी परमशत्रू असले तरी सुद्धा यो यो भावो राशीनाथो यतोवा, त्या राशीचा मालक गुरु तिथं असल्यामुळे ते दोघही अगदी गळ्यात गळे घालून मिरवतात आणि आपले गुण त्याला देतात, त्याचे गुण हे घेतात. इथं गुरु शुक्र युती ही धोकादायक नाहीये, तर ते सुखदायक आहे. म्हणून युती, कुठलीही युती असेल तर ती पाहत असताना ती युती किती अंशात होतीये, त्याच्यामध्ये वक्री ग्रह कोणचा आहे, त्यानंतर एखाद्या वेळी असं होतं की एक ग्रह त्यातला फास्ट जाणार आहे आणि एक ग्रह त्यातला सावकाश जाणार आहे. एक घटकाभर असं धरा की 25 अंशात शनी आहे आणि 15 अंशात शुक्र आहे, तर त्यांची अंशात्मक युती नाहीये, पण थोड्या दिवसात त्यांची अंशात्मक युती होणार आहे. का? तर शुक्र जलद जाणार आहे, शनीला वेळ लागतो चालत चालत जायला. आणि झालंय का? गोळी घ्यायची. तर असा हा सगळा युतीचा प्रयोग म्हणून आहे. प्रत्येक ग्रहांचा, आता तुम्ही जर मगाशी मी पाहिलं की तुम्ही राशी सांगितल्या, ग्रह सांगितले, त्यांची स्थानं सांगितली, सगळं सांगितलं. पण आता एक गोष्ट आणखीन पहा, एखादा माणूस तुमच्याकडे आला आणि विचारलं, अहो आमच्या मुलाचं लग्न केव्हा होईल? आणि त्याच्या सप्तमामध्ये
गुरु आणि शुक्र एकत्र आहे, मीन राशीचे आहे. आणि त्यांनी विचारलं की आमच्या मुलाचं लग्न केव्हा होईल हो? आता तो मुलगा आहे तो 25 वर्षाचा आहे आणि तुम्हाला प्रश्न येतो की विवाह केव्हा होईल? लग्न कन्या लग्न आहे. कन्या लग्न म्हटलं की त्याचा मालक बुध आला. आता मी तुम्हाला सांगतो घटकाभर, आता काही समोर कुठली कुंडली आहे नाही आहे अशातला काही भाग नाहीये, पण बुध आणि सूर्य हे दोन ग्रह जे आहेत हे, कारण शुक्राच्या जवळपास असणार की नाही, ते फार लांब असत नाही. बुध आणि सूर्य आणि शुक्र यांच्यामध्ये एक राश्यांतर योग होतो, पण खूप लांब असत नाही. म्हणून इथे मी म्हणलं काय की हे बुध आणि सूर्य हे दोघ जण कुंभ राशीत आहेत आणि शुक्र पुढे आहे. आणि मग चंद्र कुठे आहे? चंद्र सिंह राशीत आहे, म्हणजे चंद्र 12व्या राशीत आहे. लग्न केव्हा होणार म्हणून प्रश्न आहे. आणि सप्तम स्थानात काय आहे तर गुरु आणि शुक्र आहे. सप्तमेश सप्तमात आहे, सप्तमात शुक्र आहे. शुक्र हा कोणत्या राशीचा मालक आहे बघा, कुंडलीमध्ये तो भाग्यस्थानाचा मालक आहे, भाग्येश सप्तमात आहे. म्हणजे इथे कुठेतरी विवाहानंतर भाग्योदय ही पण गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते. आणि केव्हा होईल काय होईल, मग तुम्हाला हे सगळं पाहत असताना केव्हा होणं कसं होणं यासाठी तुम्हाला दशा पाहायला. नुसतं गुरुवरून शुक्र गेला, शुक्रावरून अमुक गेला म्हणून त्याच्यावरून सांगता येत नाही. तर त्या प्रसंगी तुम्हाला त्यांची दशा कोणची चालू आहे, त्यांच्या दशेमध्ये अंतर्दशा कुणाची आहे, त्यांचा या सप्तम स्थानाशी, गुरुशी, चंद्राशी, सूर्याशी कुणाशी काही संबंध आहे का, आणि तो केव्हा होतोय, आणि तो वेळ कुठपासून कुठपर्यंत आहे, यावर या सर्व गोष्टी आपण सांगू शकतो. तर असा हा युती योग आपण पाहिला. आता थोडेसे पुढे जाऊ, तर इथं होतो प्रतियुती योग. प्रतियोग म्हणजे इथं हे ग्रह समोरासमोर आहे, एकाच्या समोर दुसरा ग्रह आहे, अशी आता इथं गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते. समोरासमोर ग्रह असताना सुद्धा आपण नेहमी अंश पाहायचे, नाही तर असं होतं. यातला एक ग्रह म्हणजे एक उदाहरणच धरू, वृषभ रास आहे, वृषभ राशीमध्ये एक ग्रह 2 अंशात आहे, आणि वृश्चिक राशीमध्ये एक ग्रह 28 अंशात आहे. झाला का हो हा प्रतियोग? दिसताना, समोर दिसताना तो प्रतियोग वाटेल, पण तो प्रतियोग होत नाही. का तर दोघं समोरासमोर नाहीये, एक 28 अंशात आहे आणि एक 2 अंशात आहे. 28 अंशात असणारा ग्रह जर शीघ्र ग्रह असेल, म्हणजे वृषभ राशीमध्ये शनी आहे आणि वृश्चिक राशीमध्ये मंगळ आहे, समोरासमोर आहे. पण शनी हा खूप हळूहळू जाणार आहे आणि मंगळ हा जलद पळणार आहे. परिणामी इथे प्रतियोग झाला, म्हणजे राशीचा तुम्ही प्रतियोग दाखवाल
पण अंशात मग जर पाहायला गेलो तर तो प्रतियोग न होता अंशात्मक ज्यावेळी आपण पाहतो, याला असं म्हटलंय भावचलित कुंडली असं म्हटलं जातं. आणि या कुंडलीमध्ये इतक्या अंशातला ज्यावेळी फरक असतो त्यावेळी तो षडाष्टक योग होतो, समसप्तक प्रतियोग होत नाही. पण आपल्या नेहमीच्या कुंडलीत दिसताना असं दिसतं, शनी समोर मंगळ आहे, पण प्रत्यक्षात तसं नसतं. जर 15 अंशातच शनी आहे आणि 15 अंशातच मंगळ आहे, अंशात्मक प्रतियोग झालाय. जर 20 अंशात शनी आहे आणि 15 अंशात मंगळ आहे, तरी सुद्धा तो अंशात्मकच प्रतियोग होतोय, कारण मंगळ जलद जलद 20 अंशापर्यंत जाणार आहे आणि तितक्या लवकर शनी फार पुढे जाणार नाही. हा जो योग होणार आहे हा अंशात्मक प्रतियोगच होणार. समोरासमोर कोणीही ग्रह ज्यावेळी येतात त्यावेळी ते मित्र आहेत का शत्रू आहेत याचा एक विचार करावा लागतो. मंगळासमोर शनी आहे तर त्यावेळी काय आहे, इथे बघा वृश्चिक राशीत मंगळ आहे, म्हणजे जास्त बलवान कोण आहे? मंगळ आहे. वृषभेत काही शनी इतका बलवान नाहीये, म्हणजे तो मित्राच्या राशीत आहे, बरोबर आहे, पण तो मंगळा इतका प्रभावी नाहीये. आणि त्याचबरोबर शनी सारखा ग्रह हा पृथ्वी तत्वामध्ये तितका प्रबळ नसतो. वृश्चिकेचा मंगळ हा बलवान आहे, खूप बलवान आहे, पण तो मेषेमध्ये जसा बलवान आहे, मेषेमध्ये तो शारीरिक बलवत्तर आहे, तर वृश्चिकेत तो बौद्धिक बलवत्तर आहे. बलाचे जे 2 प्रकार आहेत ते इथं तुम्हाला पाहायला मिळतात. एक शारीरिक बलवान आहे, पैलवान आहे किंवा इंजिनियर आहे, म्हणजे त्याचा संबंध जो आहे हा फिजिकल बॉडीशी पुष्कळ येतो. पण वृश्चिकेचा मंगळ जो आहे तो सायंटिस्ट आहे, तो विचार करतो, खूप विचार करतो, अनेक दिवस विचार करतो आणि त्याच्या डोक्यातून काहीतरी नवीन गोष्ट निर्माण होते. वृश्चिकेचा मंगळ आहे. वृश्चिकेचा मंगळ अभ्यासू आहे आणि मेषेचा मंगळ जो आहे तो शारीरिक बलावर जास्त महत्व देतो. म्हणून इथे जर तुम्ही बघितलं की वृषभेचा शनी आहे, तो कोणत्या नक्षत्रात आहे हे आपण पाहिलं सहज. नक्षत्रांना सुद्धा महत्व आहे बरं का, पण आपल्याला नक्षत्रांकरता एक वेगळा कोर्स करायला लागेल अशी गोष्ट आहे. गंमतच आहे सगळी ती. आता आपण फक्त अंशात्मक होणारे जे ग्रहयोग आहेत त्यांचा विचार करतो आहोत. आणि प्रतियोग पाहत असताना या दोन्ही प्रतियोगाच्या वेळेला शनी जर वृषभेत आहे तर शुक्र कुठे विचारात घ्यायचा. शुक्र या दोघांशी कोणचा योग करतोय? शुक्र शनीला बल देतो आहे का? शनीचा आणि शुक्राचा काही संबंध होतो आहे का? कारण शनी हा शुक्राच्या राशीत बसलेला आहे, मंगळ स्वतःच्या राशीत आहे, पण शनी शुक्राच्या राशीत. म्हणून नुसता प्रतियोग पाहत असताना तसं पाहून चालत नाही, तर त्या राशीचा मालक कुठे आहे आणि त्याचे आणि या दोघांचे संबंध कसे आहेत, आणि मग ते होणारे संबंध शुभ संबंध आहेत का अशुभ संबंध आहेत. आता अशुभ संबंध कोणचे आणि शुभ संबंध कोणचे असं म्हटलेलं असतं की बहुतेक वेळा युती ही चांगली असं म्हटलंय. पण मगाशी जसं सांगितलं की राहुचंद्राची युती आहे, बुध मंगळाची युती आहे, किंवा शनी मंगळाची युती आहे, किंवा सूर्य चंद्र युती आहे. सूर्य चंद्र युती म्हणजे अमावास्या आहे. मग अमावास्येचा जन्म असेल तर काय फल मिळतील? कृष्ण चतुर्दशीचा जन्म असेल तर काय फल मिळतील?
आणि शुक्ल प्रतिपदेचा जन्म असेल तर काय फल मिळतील? बघा, तिन्ही ठिकाणी सूर्य आणि चंद्र एकत्रच आहे, पण इथे चंद्र माग आहे, सूर्य पुढे आहे आणि चंद्र पुढे 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 चाललाय. रास एकच आहे. त्यावेळी हा अमावास्येकडे चाललेला चंद्र आहे. तो जो भाग आहे त्यावेळी त्याला क्षीण चंद्र असं म्हटलं जातं. आणि क्षीण चंद्र असताना तो माणूस जो असतो तो फार इमोशनल असतो. काहीही झालं की रडायला लागतो, काहीही झालं की गयावया करणं. त्याच्यामध्ये मानसिक बळ कमी आहे. प्रत्यक्ष सूर्यचंद्र युती आहे, अगदी अंशात्मक आहे. त्यावेळी घडत असती अमावास्या. चंद्र आपल्याला आकाशात दिसत नाही, कारण चंद्रबिंब सूर्यबिंबावर आलेलं असतं. त्यावेळी चंद्रबिंब दिसत नाही, पण सूर्यबिंबातून प्रकाश मात्र चंद्रबिंबाकडे टाकला जात असतो. एक प्रकारची तरतरी होऊन तो पुन्हा बाहेर पडतो. चंद्राला स्त्री ग्रह असं म्हटलेलं आहे. शुक्राला आणि चंद्राला स्त्री ग्रह असं म्हटलेलं आहे. आमच्याकडे स्त्री जातकात एक गोष्ट मुद्दाम सांगितलेली आहे, ती मी आता तुम्हाला मुद्दाम सांगतो. एक उदाहरण म्हणून सांगतोय आणि ती जास्ती करून स्त्रियांना लागू आहे, म्हणून फक्त त्या पद्धतीने पहा. चंद्र ज्या वेळेला कृष्ण चतुर्दशी, त्याच्या आधीचा एक दिवस त्रयोदशी, आणि तो सूर्याकडे चाललेला आहे, हळूहळू हळूहळू पुढे पुढे सरकतोय. हीच स्थिती साधारण स्त्रियांच्या बाबतीत त्यांची ज्यावेळी मासिक पाळी आलेली असते, ती आलेली असताना आधीचे काही दिवस, एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आता तिकडे त्या दिशेने चाललेले. प्रत्यक्ष पाळीचा पिरियड हा तुम्ही अमावस्या समजा, आणि तिथून पूर्ण बाहेर पडलेला जो समय आहे हा तुम्ही प्रतिपदा समजा. त्यानंतर त्या स्त्रीची धारणा असती, त्या स्त्रीची शक्ती असती, त्या स्त्रीची एकूण आंतरिक स्थिती असती ती खूप चांगली झालेली असती आणि ती पुन्हा फ्रेश होऊन कार्याला लागलेली असते. क्रिया म्हणून सांगतोय तुम्हाला, यामध्ये झालेली तिची क्रिएटिव्हिटी ही वाढलेली असते. चंद्र हा स्त्रीचा कारक ग्रह आहे. तो ज्या वेळेला सूर्याकडे सूर्य आणि चंद्र शत्रू नाही, ते दोघंही मित्र आहेत, पण हे सगळं जरी असलं तरी चंद्र सूर्याकडे जायला लागल्यानंतर तो क्षीण क्षीण व्हायला लागलेला असतो. आणि त्यावेळी त्या व्यक्तीला शारीरिक मानसिक अशा प्रकारचे त्रास होतात. आणि तिथून पुढे 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 गेल्यानंतर प्रतियोग म्हणून ज्यावेळी होतो त्यावेळी पूर्ण चंद्र पौर्णिमेकडे तो चाललेला असतो, आणि त्यावेळचा आल्हाददायक चंद्र आहे. म्हणजे आपण चंद्राच्या सगळ्या ज्या कला आहेत, षोडश कलांनी युक्त असा चंद्र होतो. म्हणून आम्ही एखाद्या सुंदर स्त्रीला चंद्रमुखी म्हणतो, एखाद्या सुंदर चेहऱ्याला आपण चंद्राची उपमा देतो, कारण सूर्याचा प्रकाश 100% तिकडे पडलेला असतो आणि तो सूर्यासारखा दाहक नसतो, तर तो शीतल असतो, आल्हाददायक असतो. म्हणून त्या चंद्राला महत्व खूप आहे. तो प्रतियोग आहे. आणि म्हणून नेहमी सूर्य चंद्राचा प्रतियोग ज्यावेळी होतो, प्रत्येक महिन्यात होतो. प्रत्येक योगाचं वैशिष्ट्य आपण
जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यात सूर्य चंद्राचा जो प्रतियोग होतो त्या प्रतियोगामध्ये आधीची अमावास्या बघायची असते. आधीची अमावास्या कुठे झालीये, कोणत्या राशीत झालीये, कुठल्या नक्षत्रात झालीये, कशी झालीये, आणि तिथून पाहून त्यानंतरचा आता जो चंद्र येतोय आणि तो पौर्णिमेला आल्यानंतर कुठल्या नक्षत्रात होतोय, कोणत्या राशीत होतोय, आणि त्या पौर्णिमेकडे कोण कोण बघतंय. आता तो प्रतियोग आहे, पूर्ण चंद्र आहे, आणि त्यावेळी तो ज्या राशीत होत असतो. आता एक घटकाभर समजा की पूर्ण चंद्र वृश्चिक राशीत होतोय. वृश्चिक रास काही चंद्राची रास नाहीये. वृश्चिक रास मंगळाची रास आहे. आणि त्यावेळी जर कर्क राशीत मंगळ आहे, बघा हा, मंगळ कर्क राशीत आहे, सूर्य वृषभ राशीत आहे, आणि चंद्र वृश्चिक राशीत आहे. बघा याच्यात प्रतियोग झालाय तो सूर्य आणि चंद्रामध्ये झालाय. पण या प्रसंगी चंद्र ज्या राशीचा स्वामी आहे त्या ठिकाणी मंगळ आलेला आहे, आणि मंगळ ज्या राशीचा स्वामी आहे, मंगळाची रास आहे, तिथे चंद्र आलेला आहे. म्हणजे इथे परिवर्तन नावाचा योग झालाय. आणि हा परिवर्तन योग होत असताना पौर्णिमा झालेली आहे. आणि त्याच वेळी चंद्र आणि मंगळ याच्यामध्ये नवपंचम योग झालेला आहे. आणि सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये प्रतियोग झालेला आहे. आणि त्याच वेळी सूर्य आणि मंगळ यांच्यामध्ये त्रिरेकादश नावाचा योग झालाय. आणि हे तिन्ही योग शुभ योग आहे. असे योग ज्यावेळी होतात त्यावेळी त्या कुंडलीचा दर्जा वाढतो. ती कुंडली अधिक प्रभावी होते, बलवान होते. तुम्ही प्रतियोग म्हणून प्रत्येक प्रतियोग त्या पद्धतीने पाहायचा आहे. अभ्यास जो करायचा आहे तो अशा पद्धतीने आपण करत चाललो. एका दिवशी एकच कुंडली बघा आणि त्यांच्या सगळ्यांचे अंश बघा. आपल्याला सगळ्यांची नक्षत्र मिळतात. कोण कोणाच्या नक्षत्रात हे आपल्याला पाहता येतं. कुठल्याही कुंडलीचा दर्जा हा आपल्याला आधी ठरवावा लागतो. या कुंडलीमध्ये काही अर्थ आहे का? समोर आलेला माणूस खूप काहीतरी गोष्टी पाहत असतो. ज्योतिषाकडे तो अशा नजरेने बघत असतो की हा सगळं माझं बदलून टाकणार आहे, अगदी परमेश्वरासारखाच आहे असं त्याला वाटत असतं. पण एक गोष्ट ध्यानात घ्यायची की या कुंडलीत काही अर्थ आहे का, दम आहे का, हे पाहून आपण नेहमी पुढे जायचं असतं. म्हणून योग हे फार महत्वाचे असतात. आता आणखीन एक योग आहे, त्याला आपण म्हणतो नवपंचम योग. 120 अंशामध्ये होणारा हा योग आहे. म्हणजे 1, 5, 5, 9 वगैरे असे जे योगाचे जे प्रकार आहे. वाजले किती आहे? तर असा हा नवपंचम योग येतो. जनरली नवपंचम योग हा शुभ योगच मानलेला आहे. म्हणजे पंचांगात देताना नेष्ट नवपंचम आणि शुभ नवपंचम असं दिलेलं आहे. पण 120 अंशाचा हा जो योग आहे नवपंचम योग, याला शुभ योग म्हणूनच मानलेला आहे. आणि हा योग पुष्कळ वेळा खूप चांगली फलच देतो. विशेष म्हणजे या योगाचा संबंध गुरुशी कुठं होत असेल तर त्याला महत्व फार आहे. कारण गुरुला 5वी पण दृष्टी आहे आणि 9वी पण दृष्टी आहे. त्यामुळे तो जिथं असेल तिथून 5, 7, 9 या ठिकाणी पाहतो.
प्रत्येक ग्रहाच्या दृष्टी वगैरे याला महत्व आहेच, पण नवपंचम योगामध्ये विशेष महत्व गुरुला दिलं गेलेलं आहे. म्हणजे बाकी ग्रहांना नाहीये का? महत्व आहे, सगळ्यांना आहे. त्यांच्यामध्ये होणाऱ्या नवपंचम योगालाही महत्व आहे. पण हे जरी सगळं असलं तरी सुद्धा त्यामध्ये कोणत्या राशीतून हा नवपंचम योग होतोय, नेहमी लक्षात ठेवा. 120 अंशाचा योग होत असल्यामुळे त्याच्यात तत्व बदलत नाही. जर पृथ्वी तत्वामधून होत असेल तर पृथ्वी तत्वाचे सगळे योग असणार आहेत. कारण वृषभ, कन्या आणि मकर पृथ्वी तत्वातले होणार. मेष, सिंह, धनु अग्नी तत्वातले होणार. किंवा मिथुन, तूळ, कुंभ वायू तत्वातले होतील, किंवा कर्क, वृश्चिक, मीन हे जलतत्वातले होते. पण हे योग जे आहेत, नवपंचम योगाला महत्व का आहे, त्याचं हेही कारण आहे की इथं योग करणारे ग्रह एकाच तत्वामध्ये असतात. त्यांच्या तत्वामध्ये फरक न पडल्यामुळे तत्वाचे गुण त्या दोन्ही ग्रहांना मिळतात. पृथ्वी तत्वाचा असेल तर दोघांनाही पृथ्वी तत्वाची फलं मिळतात. वायू तत्वाचे असतील तर वायू तत्वाची फलं मिळतात. म्हणून या गोष्टीला एक फार महत्व आहे. द्वारकानाथ राजे यांची पुष्कळ पुस्तकं ज्योतिषावरची आहेत आणि त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचं नाव जातक, जातक दीप आहे, गृहिणी जातक आहे, पुष्कळ त्यांचे सगळ्याला नाव आहे ते जातक यांनी होतं. मी त्यांची पुस्तकं बरीच वाचली ती, आणि त्यांनी योगांचा विचार करताना स्थानांमधून किंवा राशींमधून न करता अंशांमधून केलेला आहे. त्यामुळे कित्येक वेळा त्यांच्या त्या पद्धतीने मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी एक ग्रह मेष राशीत असतो आणि दुसरा ग्रह कन्या राशीत असतो, आणि तरी त्यांचा नवपंचम योग होतो. का? तर तो राशीनुसार नसतो, तर डिग्रीनुसार असतो. कोणचा ग्रह किती अंशात आहे या पद्धतीने ते पाहतात आणि त्यानुसार 120 अंश जिथं होतात तिथं ते मार्क द्यायला सुरुवात करतात. थोडक्यात नवपंचम योग हा शुभ फलदायक आहे, पण हा योग धाडसी योग नाहीये. एक लक्षात ठेवा. ठेविले अनंते तैसेची राहावे असा प्रकार होतो. ही जी मंडळी असतात ना नवपंचम योगाची, बहुतेक वेळेला बँकेत नोकरी लागली आहे ना, चला मजेत आहे, बदली नको, काही नको, एका ठिकाणी आहे तिथे छान आहे, नाही प्रमोशन मिळालं तरी चालेल, घर सुटत नाही ना, बस झालं. मी गोव्याला गेलो आणि गोव्यातल्या सगळ्या माणसांची ही धारणा आहे बरं का. 90% माणसं गोव्यातली जी आहेत ना, ती आम्हाला गोवा सोडून नाही जायचं, आमचं प्रमोशन नाही झालं तरी चालेल, आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे. गोव्यातली सगळी माणसं सरकारी नोकरीच्या याच्यात असतात बरं. मुख्य त्यांचा हेतू एवढाच असतो की आम्हाला गोवा सोडून नाही जायचं. तुम्हाला माहिती असेल, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मोदीजींनी त्यांना संरक्षण मंत्री म्हणून बोलवून घेतलं तर बघा, आणि मोठं खातं होतं त्यांच्याच काळात. उडी तिथला जो हे आपण केलेलं होतं ना ऑपरेशन, ते त्यांच्या काळात झालेलं होतं. मोठं जबाबदारीचं पद, तो माणूसही मोठा कार्यक्षम होता, सगळं होतं. पण काही कालानंतर ते म्हणले नको मला हे संरक्षण मंत्री पद, जाऊ दे, मी आपला गोव्यात मुख्यमंत्री म्हणून राहतो.
शेवटी ते मुख्यमंत्री म्हणून राहिले आणि मुख्यमंत्री म्हणूनच गेले. मुद्दाम मी एवढ्यासाठी सांगतोय की काही पत्रिका आणि त्यातली धारणा अशी असती, हे नवपंचम युगाचे हे प्रकार मी खूप पाहिले की फारशी हालचाल करायला नको, आहे तिथं मजेत आहे बरं का. फार मला कुठले कष्ट नको आहेत, मला फार कुठलं काय म्हणतो आपण चॅलेंज असं स्वीकारायचं नाहीये. अशा टाईपची जी माणसं आहेत ती तुम्हाला नवपंचम युगाची जास्ती करून दिसती. मुद्दाम अनेक पत्रिका पहा बरं का. मी पाहिल्या, तुम्ही सगळेजण आता अभ्यासक आहात आणि जसे जसे पुढे जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की अरे हे बरोबर आहे बरं का. म्हणून युती योग किंवा केंद्र योग याच्यामध्ये एक प्रकारचं धाडस आहे. मला काहीतरी करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय, कुठेतरी उडी मारायची आणि एक काहीतरी मोठं व्हायचंय, पुढे जायचंय. हा जो प्रकार आहे, हा प्रकार तुम्हाला नवपंचम योगात नाही पाहायला मिळत. जे काही मिळतं ना ते देवाच्या कृपेने मिळालं. किंवा वडिलोपार्जित घर होतं, त्याचा आम्ही जीर्णोद्धार केला. किंवा वडिलोपार्जित घर होतंच, ते आम्ही काय अपार्टमेंट करायला दिलं. तुमचा पराक्रम काय? काही. हा जो प्रकार आहे शून्यातून विश्व निर्माण करणं, हा प्रकार तुम्हाला फारसा दिसत नाही नवपंचम योगामध्ये. पण नवपंचम योगाची माणसं स्टेबल असतात, आनंदी असतात, एकमेकांना मदत करणारी असतात, मैत्री सांभाळणारी असतात. अशी माणसं आवश्यक आहेत जगामध्ये. सर्व प्रकारची माणसं जी जशी आहेत की फार भांडतही नाही, त्यांना भांडायलाही भीती वाटते बरं का. म्हणजे अशामध्ये परिस्थितीत एखाद्याची बायको जर भांडखोर असेल ना, तर नवरा जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो, भांडू नको बाई, मला त्रास होतो असं म्हणेल. नवपंचम योगाची माणसं जी असतात ती ठीक आहेत, मी बरा आहे, माझं घर बरं आहे, माझी बाकीची आजूबाजूची गोष्ट बरी आहे. फार उपद्व्याप करायला ही माणसं जात नाहीत. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता आपण थोडेसे पुढे येऊया तर केंद्र योगाकडे येऊ. हा केंद्र योग जो आहे हा 90 अंशाचा आहे. जनरली तुम्ही जर बघा ना, केंद्रस्थान म्हणून आपण पाहतो 1, 4, 7, 10 अशी आपण केंद्रस्थान पाहत असतो. तर या केंद्रस्थानामध्ये त्यांच्याशी एकमेकांशी होणारा योग याला केंद्र योग असं म्हणतात. आता वेगवेगळ्या स्थानांना सुद्धा काही काही नाव आहेत. पणफर स्थान, अपोक्लीन स्थान, केंद्रस्थान, वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे कुठल्या स्थानापासून केंद्रयोग होतो. एक बुवा दुसऱ्या स्थानापासून 5व्या स्थानापर्यंत होणारा, किंवा तिसऱ्या स्थानापासून 6व्या स्थानामध्ये होणारा आहे केंद्रयोगच, पण त्यांची वेगवेगळी नावं आपल्या पुस्तकांमध्ये दिलेली आहेत. पणफर स्थान, अपोक्लीन स्थान, केंद्रस्थान वगैरे वगैरे. पण याच्यात एक महत्वाची गोष्ट ठेवायची ध्यानात, केंद्रयोग आणि तो विशिष्ट वेळी जर होत असेल, म्हणजे तुमच्याकडे पृच्छक आलाय, तुमच्याकडे प्रश्न विचारायला माणूस आलाय आणि माझं हे काम होईल का, आणि त्यावेळी त्यांनी जर प्रश्न विचारलेला आहे की आमच्या घरात बाळ येईल का, आणि त्यावेळी जर पंचम स्थानाचा स्वामी आणि लग्न स्थानाचा स्वामी
यांच्यामध्ये कुठेतरी जे केंद्रयोग होत असेल, किंवा पंचम स्थानाचा स्वामी आणि एकादश स्थान हे इच्छापूर्तीचे स्थान आहे, म्हणून त्याचा स्वामी यामध्ये कुठेतरी केंद्रयोग होतोय का? आणि तो जर होत असेल तर आपण जरूर सांगू शकतो, होईल. काही गोष्टी या प्रयत्न साध्य आहेत आणि काही गोष्टी या सहज साध्य आहेत. यामध्ये हे दोन्हीही स्वामी जर मित्रस्थानातून असतील, यावेळी हे दोन्ही स्वामी जे आहेत हे जर स्वतःच्या स्थानातून चाललेले असतील तर तुमचं काम सहजगत्या होईल. पण ते जर स्वामी शत्रू स्थानातून जात असतील तर आत्ता नाही, पण काही काळाने ही गोष्ट होईल. केंद्रयोग हा प्रयत्नवादी. केंद्रयोग एखाद्या ठिकाणी 10 ठोके मारत राहणारा आहे. तो एका ठिकाणी नकार आला तर चवताळून उठतो आणि मी प्रयत्न करणार, माझी ही इच्छा आहे, माझी ती इच्छा आहे. केंद्रयोगात ताकद. केंद्रयोगाला काही माणसं अशुभ मानतात, तर काही माणसं केंद्रयोगाला शुभ मानतात. हे असं का? अशुभ आणि शुभ हे काय आहे? तर याच्यामध्ये अशुभ ग्रहांमध्ये केंद्रयोग होतोय. आता इथे मी तुम्हाला घटकाभर असं सांगतो की धनु लग्न आहे, धनु लग्न आहे आणि दशम स्थानामध्ये दशम स्थानामध्ये बुध आहे आणि प्रथम स्थानामध्ये गुरु आहे. हा अजून अंशात्मक केंद्रयोग झालेला नाहीये. गुरु 20 अंशात आहे आणि बुध 15 अंशात आहे. पण 15 अंशातला बुध जो आहे तो वक्री आहे. तुम्हाला प्रश्न विचारायला माणूस येतोय आणि तो ज्यावेळी येतोय त्यावेळी तो विचारतोय की आमच्या घरामध्ये विवाह होणार का? विवाहाच्या ठिकाणाचा मालक ग्रह बुध आहे, कारण धनु लग्न आहे. विवाहाच्या ठिकाणाचा मालक ग्रह बुध आहे, पण तो बुध उच्च राशीचा असून स्वराशीचा असून सुद्धा वक्री आहे. मग केव्हा होईल? पंचांग काढायचं, बघायचं, आणि तो बुध मार्गी होईल. मार्गी ज्यावेळी बुध होईल आणि त्यानंतर तो गुरुकडे जायला लागेल. बुधाचं मार्गी होणं आणि वक्री होणं आणि गुरुचं मार्गी वक्री होणं याच्यात थोडा फरक. कारण गुरु हा बहिर्ग्रह आहे आणि बुध हा अंतर्ग्रह आहे. पृथ्वीच्या आतल्या 2 ऑर्बिट मध्ये बुध आणि शुक्र असतात. बुध वर्षामध्ये 6-7 वेळा वक्री होतो, मार्गी होतो, अस्तंगत होतो. गुरुचं तसं नसतं. तो वक्री झाला तर एकदाच होतो, पुन्हा मार्गी झाला की पुन्हा तसा होतो. ही जी क्रिया आहे, तर याच्यामध्ये बुध मार्गी झालाय की आणि तो गुरुकडे चाललाय, गुरुच्या दिशेने चाललाय आणि गुरुची दृष्टी सप्तम स्थानावर आहे. प्रश्न ज्यावेळी आलेला आहे त्यावेळी ही तुमच्याकडे जन्म कुंडली आहे आणि प्रश्न ज्यावेळी असेल त्यावेळची प्रश्न कुंडली आपल्याला पाहायची. मी प्रश्न कुंडली ज्यावेळी विचार घेणार आहे त्यावेळी त्याचा संबंध आपल्याला याच्याशी जोडायचा आहे. पण या दोन्हीचा जो परिणाम होतो, काय जे आपण पाहत असतो त्याचा काहीतरी परिणाम आहे आणि तो पाहायला गेल्यानंतर लक्षात येतं
की अरे हे दोन्हीही शुभ ग्रह आहेत. हे दोघही एकमेकाचे शत्रू आहेत आणि दोघही या चारही केंद्रस्थानांचे मालक आहेत. एक सप्तम आणि दशमाचा मालक आहे, एक लग्न आणि चतुर्थाचा मालक आहे. दोघांमध्ये केंद्र योग होतोय आणि दोघही पॉझिटिव्ह आहेत. याच्यात एक वक्री आहे, पण तो मार्गी झाला की झपाट्याने गुरुच्या दिशेने म्हणजे केंद्र योगाच्या दिशेने जाणार आहे. पण ज्यावेळी प्रश्न विचारलाय किंवा ज्यावेळी जन्मतः ही कुंडली आहे त्यावेळी बुध वक्री आहे, सप्तमेश वक्री आहे. या एकमेव कारणामुळे तुम्हाला नक्की सांगता येईल की लग्न होणार, सगळं होणार, पण उशिरा होणार. लग्नामध्ये काही ना काहीतरी अडथळे येणार. एकदा मुलगी हो म्हणेल, पुन्हा नाही म्हणेल, पुन्हा हो म्हणेल. त्यामुळे एक प्रकारची द्विधा स्थिती, कारण या राशी आहे, या द्विधा राशी आहे. बघा, बुधाची रास आहे, बुध कन्या राशीत आहे, द्विस्वभाव राशी आहे. त्यामुळे हे करू का ते करू अशी त्यांची अवस्था होते. मुलीने या मुलाला पसंत केला, मुलगा हरखून गेला, लग्न होणार, आता ठरवाठरवी चाललीये, सगळं झालं, साखरपुडा केव्हा करायचा इथपर्यंत आलं आणि मधल्या काळामध्ये मुलीला दुसरा एक मुलगा पाहायला आला आणि तो फॉरेनचा होता, अमेरिकेत राहतोय, कॅलिफोर्नियात राहतोय, इतकं पॅकेज आहे, काय करू. मुलीची स्थिती द्विधा झालेली आहे. अजून साखरपुडा व्हायचा आहे, कसं सांगायचं की हे आपल्याला नको करायला. त्यावेळी त्या मुलाची अवस्था काय होईल. त्यांनी 10 जणांना 50 जणांना सांगितलेलं असतं माझं लग्न ठरलं म्हणून. लग्न ठरलं म्हणून सांगताना जो आनंद असतो तो लग्न मोडलं म्हणून सांगताना राहत नाही. म्हणून हा केंद्र योग चालू असताना जर इथंच गंमत बघा, फक्त मी केंद्र योग सांगतोय, इथे जर शनी तुमच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानात असेल, किंवा शनी सप्तम स्थानात असेल, तर काय झालं, त्या शनीचा आणि बुधाचा केंद्रयोग झाला. त्या शनीचा आणि गुरुचा प्रतियोग झाला आणि त्या शनीचा आणि चतुर्थ स्थानाचा सुखस्थानाचा केंद्रयोग झाला आणि त्याची दृष्टी सुखस्थानावर गेली. काय झालं, तर हे सगळं होत असताना अचानक हे संकट आलं आणि ते लग्न मोडलं. आता पुढे सांगतो ते ऐका. ते लग्न मोडलं. आता तो जो मुलगा आहे फॉरेनचा, तो इथं मुली बघायला चाललाय आणि त्यांनी या मुलीला पाहिलं, तिला पसंत केलं, आपण लग्न करू सांगितलं, सगळं ठीक आहे. पण हे सगळं चालू असताना तो तिकडून आलेला मुलगा आहे, त्याला एखादी नटी दिसली, त्याला एखादी हेमा मालिनी दिसली, त्याला एखादी कोणीतरी दिसली. आता म्हातारी झाली हेमा मालिनी, आता तिचं नाव नको, दुसरी कोणी. आता त्याला कोणीतरी दिसली आणि तो म्हणला नाही, मला हिच्याशी करायचंय. गंमत झालीये काय बघा, फक्त या मुलीनी त्या मुलाला सांगून झालंय की आपलं हे काही जमणार नाहीये आणि या मुलानी दुसरी मुलगी बघितलेली आहे, ती त्याला पसंत पडली आहे आणि तो म्हणतोय मी आता तिच्याशीच लग्न करणार, तिच्याशी नाही. या मुलीची स्थिती काय आहे, धड हे नाही धड ते नाही. विपरीत केंद्र योग ज्यावेळी होतो ना, आणि त्याच्यात एक ग्रह किंवा 2 ग्रह वक्री आहेत. तुम्ही जर असं पाहिलं, मी आता तुम्हाला सांगितलं की बुध दशमात जर आहे आणि जर चतुर्थात शनी असेल तर शनी वक्री असणार आहे. लक्षात ठेवा, शनी वक्री असणार आहे, बुधही वक्री आहे. मग त्यावेळी हा खडतर योग आहे, केंद्र योग आहे, खडतर योग आहे. मग लग्न होणार का नाही होणार.
लग्न होणार, कारण लग्नी गुरु आहे. लग्न होणार, मग केव्हा होणार? कारण त्या गुरुवर शनीची 10वी दृष्टी आहे, त्या बुधावर शनीची 7वी दृष्टी आहे, आणि शनी या कुंडलीमध्ये मारकेश आहे. धनुलग्न सांगितलं तुम्ही, शनी या कुंडलीत मारकेश आहे आणि तो पाहतोय. म्हणून परिस्थिती अशी होते की विवाह ठरला आणि विवाह मोडला. अरे तो ठरलाच नसता तर बरं झालं असतं, पण नाही. हा विपरीत केंद्र योग ज्यावेळी होतो त्यावेळी काय करतो, तो ठरवतो आणि मोडतो. परिणामी मनाला काय झालं, अहो मनाचे तुकडे तुकडे झाले. दिल के तुकडे हजार म्हणतात ना, तशी स्थिती झाली. आम्ही प्रत्येक गोष्ट पाहत असताना मुद्दाम मी आपल्याला सांगतो, आपण जे सगळे आता अभ्यास करतात त्यावेळी कुठलाही योग ज्यावेळी पाहतो त्यावेळी तो योग कशा प्रकारे होतो. बुद्धिबळ खेळता की नाही? बुद्धिबळ खेळताना आपली नजर चतुरस्र असावी लागते. आपल्याला राजा वाचवायचा असतो, मेठ होता कामा नाही. घोडा कुठे आहे, उंट कुठे आहे, प्यादं कुठे आहे, कुठली गोष्ट कुठून होतीये, त्याच्यावर जसं आपण लक्ष ठेवतो ना, अगदी तद्वतच गोष्ट कुंडली पाहत असताना त्याच्यामध्ये कोणकोणचे योग होत आहेत, कोणचे चांगले आहेत, कोणचे नाही आहेत, कशामध्ये वक्री आहे, कशामध्ये मार्गी आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा आणि मग पुढे जावं, असा भाग असतो. म्हणून आता आपण हे जे पाहिले, किती योग पाहिले? युती योग पाहिला, त्यानंतर प्रतियोग पाहिला, नवपंचम योग पाहिला आणि केंद्र योग पाहिला. हे 4च योग आता आपण पाहिले, होय की नाही? 4च योग पाहिले. अगं वेदिका, आता काही योग असे असतात ना की ते दुय्यम स्वरूपाचे असतात. त्यातला हा एक जो योग आहे ना, हा लाभ योग, त्यालाच आपण त्रिरेकादशी योग म्हणून म्हटलो. हा शुभयोग म्हणून आहे, जरूर आहे, पण हा किती प्रतीचा आहे. युती योग, केंद्र योग, नवपंचम योग, हे जितक्या पॉवरचे आहेत तितका हा पॉवरफुल योग असं म्हणता येत नाही, पण तरी हा शुभ योग आहे. हा काही ना काहीतरी लाभ देऊन जाणारा असा योग आहे. म्हणून मी याच्यावर खूप वेळ घालवत नाही. हा सहजगत्या आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी देऊन जातो. काय आहे, भूक लागली म्हणून चणे फुटाणे खायला मिळाले, भूक लागली म्हणून काहीतरी बटाटा वडा खायला मिळाला, तशी गोष्ट या योगाच्या बाबतीत पाहता येते. पूर्ण व्यवस्थित चटणी, कोशिंबीर, पापड, पापडी, भजी, पुरणाची पोळी मी आज खाल्ली आहे बरं का, आणि या सगळ्या प्रकारांनी असलेलं संगीत भोजन उत्तम प्रकारचं म्हणजे हे युती योग किंवा केंद्र योग असेल, नवपंचम योग असेल. पण हे कसं आहे, नाश्ता आहे, हलकं फुलकं आहे. म्हणून हा योग महत्वाचा नाही असं नाही, पण अति महत्वाचा असा हा योग नाहीये. याच्यावर आपण जास्त वेळ घालवत बसायला नको. पुढचा योग जो आहे तो षडाष्टक योग. हा योग जो आहे षडाष्टक योग, हा योग मात्र लक्ष देण्यासारखाच असतो. काही माणसं षडाष्टक आणि खडाष्टक म्हणतात बरं का, पण षडाष्टक योग ज्यावेळी होतो ना, त्याच्यात त्यांनी 2 दिलेत, प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक.
मी हे दोन्ही पाहिलेत योग, आतापर्यंत अनुभव घेऊनही पाहिलेत. पण षडाष्टक योग हा एकूणच अशुभ योग आहे. हा काही शुभ योग असा नाहीये. त्यात मृत्यू षडाष्टक अगदीच वाईट आहे. प्रीती षडाष्टक जरा बरा आहे, एवढंच आहे. पण षडाष्टक योगामध्ये संकट किंवा संकटाचीच कुंडली, एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, सारखी एकावर एक येणारी संकट, हा जो भाग आहे हा षडाष्टक योगामध्ये आपल्याला जास्ती करून पाहायला मिळतो. म्हणून लग्न जमत असताना सुद्धा षडाष्टक योग जर असेल पती पत्नींमध्ये, तर पहिल्या दिवसापासून सुरुवात होते. तुमच्याकडे हेच नाहीये, तुमच्याकडे तेच नाहीये, माझ्याकडे अशाच नजरेने बघत होते, तुमचे कपडेच बरोबर नाहीये, मी फक्त बाईच बोलती असं नाही सांगत आहे, नवरा सुद्धा असं काहीतरी वेड्यासारखा बोलतो आणि तो षडाष्टक योग सार्थ करतो. हे फक्त लग्नाच्या बाबतीत आहे असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी तुमच्या कुंडलीत जर षडाष्टक योग जर 2-4 असतील तर शाळेत सुद्धा मारकुटी मास्तर मंडळी मिळतात. काही नसतं, आपली चूक नसताना सुद्धा 2 धपाटे खावे लागतात. काय तो योग. काही वेळा चांगली माणसं मिळतात, शिकवणारी सुद्धा. घरामध्ये सुद्धा आई असेल, बाप असेल, हे सारखे वस्कन अंगावर येत असतात. षडाष्टक योग. परिणाम हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला षडाष्टक योगाचे असे या प्रकारे पाहायला मिळतात. आणि मुद्दाम लक्षात ठेवा, 150 डिग्री मधला योग आहे. मगाशी मी द्वारकानाथ नारायण राजे त्यांची जी पुस्तकं वाचली ते डिग्रीला महत्व देतात. तुम्ही आता थोडे सूक्ष्माकडे चाललेले आहात. राशीप्रमाणे, स्थानाप्रमाणे जसे पाहाल तसंच डिग्री प्रमाणेही पाहत जा. म्हणजे त्या योगाचे शुभ किंवा अशुभ परिणाम आपल्याला पाहता येतील. पण जनरली षडाष्टक योग हा त्रासदायक आहे, दुःखदायक आहे, एवढं मात्र नक्की. मी असं पाहिलेलं आहे की लहान मूल जन्माला आल्यानंतर ते जन्मल्यापासूनच त्याच्या मागे काही ना काहीतरी व्याप लागलेला आहे. कोणाला बाळ दमा असतो, कोणाचा श्वासोच्छ्वास योग्य होत नसतो, कोणाला खाल्लेलं पचत नसतं, कोणाची आई जाती, कोणाचा बाप जातो, कोणाला काही ना काहीतरी अशा घटना घडतात की हे कार्ट जन्माला आलं ना आमच्यात अमुक झालं. असे प्रकार. षडाष्टक योग जितके जास्त तितके त्रास जास्त. म्हणून आता हे काही आपल्याला टाळता येतात का? नाही. पण इथे उपासना हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय असतो. आणि षडाष्टक योग काही जन्मभर त्रास देतो का? नाही. षडाष्टक योगातले जे ग्रह आहेत त्यांच्या महादशा किंवा अंतर्दशा असतात त्यावेळी होणारा त्रास हा जास्त असतो. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. अर्धलाभ योग म्हणजे द्विर्द्वादशक योग असा होतो, जे अर्धकेंद्र योग म्हणतो बरं का, तो द्विर्द्वादशक योग. अर्धलाभ योग, अर्धकेंद्र योग म्हणजे 30 अंशातला 45 अंशातला हे जे योग आहेत ना, हे सुद्धा खूप महत्वाचे असे योग नाहीये. महत्वाचे योग 4-5च आहेत. त्यात युती योग, प्रतियुती योग, केंद्र योग, नवपंचम योग आणि षडाष्टक योग यांच्यावरच आपण जास्त निर्भर राहूया.
सज्जन हो, आजपासून आपला हा वर्ग सुरू होतोय, झालेला आहे. आज काय आहे योग? तर आज अष्टमी आहे. पौष कृष्ण अष्टमी. आणि आजचा योग बघा तर धनु राशीमध्ये आता सूर्य आहे. सूर्य धनु राशीत आहे आणि चंद्र कन्या राशीत आहे. आत्ता कन्या राशीमध्ये चित्रा नक्षत्र आहे आणि धनु राशीत सूर्य जो आहे तो पूर्वाषाढा नक्षत्रात आहे. पूर्वाषाढा नक्षत्र हे शुक्राचं नक्षत्र आहे आणि चित्रा नक्षत्र हे मंगळाचं नक्षत्र आहे. एक नक्षत्र हे आद्य स्त्रीचं नक्षत्र आहे, स्त्री ग्रहाचं नक्षत्र आहे आणि एक म्हणजे स्त्री ग्रह म्हणजे शुक्र आणि एक नक्षत्र चित्रा नक्षत्र हे आद्य पुरुष ग्रहाचं नक्षत्र आहे आणि त्यांच्यामध्ये आत्ता केंद्र योग चालू आहे. बरं, आत्ता या घडीला आपला हा वर्ग सुरू झालाय त्यावेळी केंद्र योग सुरू आहे आणि आत्ता हा केंद्र योग सुरू असताना आपण कुंडलीमध्ये ज्याप्रमाणे तिथी नक्षत्र योग म्हणून पाहिले ते, तर त्यात आजचा योग आहे हा सुकर्मा नावाचा योग आहे आणि सुकर्मा योगावर आपण योग शिकायला सुरुवात केलेली आहे. म्हणून एवढंच सांगतो की आपल्याला आता योगामध्ये पुढे जाऊन कसा काय योग आहे पुढचा हे जास्त पुढे जायचं आहे. मी आपल्याला आज एवढीच गोष्ट सांगतो की आजचा क्लास आपण जरा थोडा लवकर समाप्त करतो आहोत. कारण आहे मी आत्ता साताऱ्यात नाहीये, मी आत्ता नगरमध्ये आहे, अहिल्यानगर, आणि एक खूप मोठं शुभ काम करण्याकरता म्हणून आलेलो आहे. म्हणजे तो एक शुभ योग आहे. आपल्या या नगरमधलाच एक मुलगा त्यांनी वाराणसीमध्ये दंडक्रम पारायण केलंय. शुक्ल यजुर्वेदाचं दंडक्रम पारायण, त्याचं खूप मोठी प्रसिद्धी झाली ती. आपले पंतप्रधान मोदीजी त्यांनी त्याचं फोनवरून अभिनंदन केलं आणि योगी हे आहेत ना कोण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांनी प्रत्यक्ष येऊन त्याचा तिथे सत्कार केला वाराणसीमध्ये. आत्ता 2 दिवसापूर्वी आमच्या साताऱ्यातही त्याचा सत्कार झाला आणि आज नगरमध्ये जिथे त्यांनी अध्ययन केलंय तिथे सत्कार करण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे. तर आत्ता थोड्याच वेळात मला त्या सत्काराच्या ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे मी फक्त आजचा जो वर्ग आहे तो 15 मिनिटं आधी लवकर संपवतो आहे. पुढला जो आहे रविवारचा वर्ग आपले जसे पूर्वीचे झाले तसाच नेहमीप्रमाणे वर्ग होईल आणि त्यावेळी आपण पंचमहापुरुष आणि पुढचे जे जे योग आहेत, प्रश्नकुंडली आहे वगैरे वगैरे सगळ्याचाच विचार करूया. आज मी तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढंच सांगतो की भारतामध्ये ज्यांनी वेदांवर, शास्त्रांवर खूप अभ्यास केला आणि तो अभ्यास करत असताना कुठलाही मनाशी संकल्प न ठेवता फक्त माझी मातृभूमी आणि माझा धर्म हा कसा श्रेष्ठ होईल, कसा मोठा होईल यासाठीच प्रयत्न केले. त्यापैकी ही 2 मुलं आहेत, आत्ते मामे भावंड आहेत. एकाने ऋग्वेदामध्ये खूप मोठं असं हे केलेलं आहे काम आणि एकाने शुक्ल यजुर्वेदात केलेलं आहे.
तर त्यांचा सन्मान आहे. म्हणून मी आता फक्त आपली रजा घेतो. धन्यवाद आणि थांबूया. नमस्कार. नमस्कार. नमस्कार गुरुजी. ओम धन्यवाद गुरुजी. धन्यवाद. धन्यवाद.